आणि एक ब्रेकिंग न्यूज बघूयात. महिला आरक्षणाला विरोध नसल्याचं खासदार संजय राऊतांनी स्पष्ट केलंय. महिला आरक्षणाला विरोध नाही, ते यापूर्वीच संमत झालंय. मात्र डिलिमिटेशनला विरोध असेल. महाराष्ट्राच्या हिताचं काय ते पाहावं लागेल, अभ्यास करावा लागेल. शिवसेनेचे नेते संजय राऊत आपल्यासोबत आहेत. राऊत साहेब, आज बैठक झाली आहे, काय ठरलं फायनली महिला आरक्षण आणि पुनर्रचना मतदारसंघांच्या? महिला आरक्षणाला विरोध असण्याचं कारण नाही. महिला आरक्षणाचे बिल 2023लाच मंजूर झालं आहे. पण ज्या पद्धतीनं मतदारसंघाच्या पुनर्रचना, त्याला डिलिमिटेशन म्हणतो, ते समोर आलेलं आहे, ते राज्यासाठी आणि देशासाठी अत्यंत घातक आहे. भारतीय जनता पक्षाचा हा राजकीय डाव आहे आणि तो आम्हाला हाणून पाडावा लागेल. महाराष्ट्राचं तुम्हाला नुकसान वाटतंय की फायदा आहे यातून? त्याच्यावरती अभ्यास करू सगळे आम्ही एकत्र बसून. सध्या उद्धव ठाकरे उपस्थित होते. माननीय उद्धव ठाकरे साहेब व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनीही तेच सांगितलं की महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण डिलिमिटेशन संदर्भात देशासमोर जावं लागेल. तर आपल्यासोबत होते खासदार संजय राऊत, ज्यांनी म्हटलेलं आहे की महिला आरक्षणाला विरोध नाही, परंतु डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघांच्या पुनर्रचनेला मात्र विरोधी पक्षांकडून विरोध केला जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश खोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.